नमस्कार. मी सुरेश घुले. सध्या आपल्या ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी युतीच्या ज्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत मोनिकाताई वानखेडे त्यांचा प्रतिनिधी आहे. तर आता सध्या मंचर नगरपंचायतची निवडणूक चालू आहे. विरोधकांकडून वेगवेगळे आमिष दाखवली जात आहेत, वेगवेगळ्या खेळ्या खेळल्या जात आहेत. तर मी प्रामुख्यानं मी तुमच्या समोर याच्यासाठी आज आलेलो आहे की जो आमचा समोर एक कॅन्डिडेट आहे, विरोधी उमेदवार, मी आजपर्यंत कधी त्याचं नाव नव्हतं घेतलं, पण मला आज ती सांगायची गरज वाटली. दत्तात्रय दशरथ गांजाळे ही जी व्यक्ती आहे, आता तुम्हाला सर्वांना माहिती असेल, काही वर्षापूर्वी आमची अतूट मैत्री होती, बरोबर? अतूट मैत्री होती. आमचा फार मोठा एक चांगला ग्रुप होता. मग माझ्या ग्रुपमध्ये म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये संतोष गावडे असेल, मी असेल, दत्तात्रय गांजाळे असेल, किंवा आपला सुशांत जाधव असेल, सागर काजळे असेल, शिवाजी राजगुरू असेल, सुनील वानखेडे असेल, कैलास काळे असेल, ही सगळी मंडळी आदरणीय दादांचं काम प्रामाणिकपणे करत होती. किचन कॅबिनेट म्हणून आम्हाला ओळखलं जायचं. कुठलेही प्लॅनिंग करायचे असतील, कुठल्याही निवडणुका असतील किंवा अन्य काही कार्यक्रम असतील, याचं व्यवस्थित प्लॅनिंग करून आम्ही दादांचं प्रामाणिकपणे काम करत होतो. पण नंतरच्या काही काळांमध्ये म्हणजे सर्वात जवळ संतोष होता गावडे, परंतु संतोष गावडेला बाजूला करण्याचं काम ह्या दत्तात्रय गांजाळेंनी केलं. दादांपासून बाजूला न्यायचं काम ह्या दत्तात्रय गांजाळेंनी केलं. तर दत्तात्रय गांजाळेची राजकीय महत्वाकांक्षा नंतर एवढी वाढली, ज्या दादांनी त्याला सगळं काही दिलं, स्वतःच्या ताटात जीव घातला. तुमच्या माहितीसाठी सांगतो, हा माणूस मंचरला काय करत होता तुम्हाला माहिती आहे. स्वतःची एक बेकरी आहे, ते पाव विकायचं काम करत होतं. त्याला तिथून उचलून दादांनी स्वतःच्या जवळ घेतलं, स्वतःच्या छत्रछाईखाली घेतलं. सर्वात प्रथम जेव्हा तो ग्रामपंचायतला उभा राहिला तेव्हा त्याचा पराभव झाला होता. तुम्हाला कदाचित ते माहिती नसेल, पण मी सांगतो, पराभव झाला होता. त्यानंतरची पुन्हा एकदा निवडणूक लागली. त्या निवडणुकीमध्ये दादांनी स्वतः गल्ली गोळात जाऊन त्याचा प्रचार केला. स्वर्गीय रिकपशेठ भांडारी, आता ते हयात नाहीयेत, फार मोठे उद्योजक बिल्डर होते ते, त्यांना सुद्धा त्याच्या प्रचारात उतरवलं. थोडी आर्थिक रसदही पुरवली आणि त्याला निवडून आणल्यानंतर अनेक जणांचा विरोध होता त्याला सरपंच करण्यासाठी, परंतु दादांनी जवळचा माणूस, हक्काचा माणूस म्हणून त्याला सरपंच केलं. सरपंच केल्यानंतर ह्या महाशयांनी डोक्यामध्ये हवा गेल्यानंतर यांनी दादांना थोडं डावलायला सुरुवात केली. ते तुमच्या नंतर निदर्शनास आलं असेल. मग पाण्याची योजना असेल ती मीच केली. मला आता एक सांगा, एक सरपंच म्हणून माणूस पाठपुरावा केल्यानंतर मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी कुठल्या तरी एका मोठ्या व्यक्तीची, म्हणजे आमदार असतील किंवा खासदार असतील, यांची गरज आहेच ना. माहिती, यांना शिपाई सुद्धा तिथं आतमध्ये प्रवेश देणार नाही. आता तुम्हालाही माहिती प्रवेश कसा मिळतो तिथं. मग एवढं काही सारं असताना दादांनी याला गॅस एजन्सी ताब्यात दिली होती. चाकणला जी दादांची गॅस एजन्सी आहे ही ताब्यात दिली होती. त्या ठिकाणी ह्या माणसाने अफरातफर केली, दादांचा विश्वासघात केला आणि पोटच्या मुलासारखं ज्या दादांनी जीव लावला त्यांच्या पाठीत त्यांनी खंजीर खुपसलं. मग त्याच्यानंतर तत्कालीन रेल्वे मंत्री असतील सुरेश अंगडी, त्यांना सांगून दादांनी याला रेल्वेचे टेंडर दिले. रेल्वेचे जे किचन असतात त्याचं काम दिलं. त्याच्या माध्यमातून आज मंचरमध्ये चौकांमध्ये ही चर्चा आहे. अनेक व्यापारी असतील, चांगली माणसं असतील, या माणसांकडून कोट्यवधी रुपये घेण्याचं काम या माणसांनी केलं. आता बाकी पुढं काय चाललंय तुम्हाला चांगलं माहिती आहे. आता तुम्ही म्हणसाल हे आज तुम्ही का बोलताय किंवा कशासाठी बोलताय, मला फक्त तुम्हाला त्याचा जो खरा चेहरा आहे ना तो समोर आणला, त्याच्यासाठी मी आज तुमच्या पुढे आलेलो. मग बाकीचं आता बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे त्यांनी सरपंच असताना काय काय दिवे लावले, मी तुम्हाला आता पुराव्यासह देणार आहे. ह्याच्या गोष्टी आहेत. मग आता मंचरमध्ये स्ट्रीट लाईटचं काम झालं, तर स्ट्रीट लाईटचं काम करताना तो एक थांबळा जो दिसतोय ना तो 3-3 लाख रुपयाचा आहे का? तो 3 लाख रुपयाचा. तुम्ही मार्केटमध्ये चौकशी केली तर 70 ते 80 हजाराला तो थांबळा भेटतो, पण तो 3-3 लाख रुपयाचा एक थांबळा आहे. अशा पद्धतीचा भ्रष्टाचार. आता किती खांबळे तुम्ही बघा मंचरमध्ये जे स्ट्रीट लाईट लागले होता त्यावेळेस. दुसरी गोष्ट आहे, हे कोरोनाचं जे म्हणजे काय म्हणतात त्याला, पालुपत त्यांनी चालू केलंय. कोरोना काळामध्ये संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर म्हणजे जी परिस्थिती ओढवली, त्यानंतर शासनाने असे निर्णय घेतले होते की महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगर परिषद असतील, नगरपंचायत असतील, ग्रामपंचायत असतील, यांना स्थानिक लेवलवर काम करण्यासाठी अथॉरिटी दिली होती. बाकी कुणालाही अथॉरिटी
नव्हती. आता ही अथॉरिटी जर नव्हती तर त्यावेळेस मग ग्रामसेवक असतील, ग्रामविकास अधिकारी असतील किंवा त्या तत्कालीन सरपंच असतील, यांना जे कोरोना काळामध्ये काही मृत्यू लोक पावली तर त्यांची व्यवस्थित अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांना मुभा दिली होती. ह्या बहादरांनी काय केलं असेल, याला इव्हेंट मॅनेजमेंटचा चांगला अनुभव आहे मोठा. यांनी अक्षरशः मैताचे फोटो काढण्यासाठी कॅमेरामन बरोबर नेले आणि त्याचे व्हिडिओ काढून व्हायरल करत बसला. आपल्या हिंदू धर्मामध्ये असं चालतं का, मैतांचे व्हिडिओ काढणे? हा, तू काम करतोय कर. इथंच काम नाही झालं तर बऱ्याच ठिकाणी म्हणजे जिथं जिथं या व्यवस्था केल्या होत्या त्या त्या ठिकाणी झालं. त्या ठिकाणी लोकांनी केलं का असं काही? व्हिडिओ व्हायरल करणे, मयत जाळतानाचे व्हिडिओ व्हायरल करणे, केलं का असं काही? पण यांनी केलं, कारण याला फक्त प्रसिद्धी पाहिजे होती, बाकी काहीही नाही. या अशा गोष्टी आहेत. त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा जो भ्रष्टाचार आहे त्यांच्या काळामध्ये झालेला, तर तो असा आहे की माझ्याकडे काही जो अहवाल आहे, म्हणजे जेव्हा चौकशी लागली होती त्यांची, तर त्या चौकशीचा अहवाल आहे. त्या अहवालामध्ये नाव दत्ता गांजाळे सरपंच आणि सचिन उंडे ग्रामसेवक, हा चौकशी अहवाल आहे. तुम्ही नीट बघा, त्याच्या कॉपी मी तुम्हाला देतो. तर याच्यामध्ये लहान मुलांच्या अंगणवाड्या बांधण्यासाठी भरपूर प्रमाणात शासनाकडून निधी उपलब्ध झाला होता मनसरमध्ये. आणि ह्या म्हणजे तो अंदाजे माझ्या मते, मी थोडं डिटेल सांगत नाही, पण 28,50,000 रुपये निधी आला होता मनसर मध्ये. विविध मग ताजीपुरा असेल, डोबीमाळा असेल, गांजाळी वस्ती असेल, 28,50,000. तर त्याच्यापैकी खर्च झाले 10,64,486 रुपये. 17,85,514 रुपयाचा हिशोब नाही. सरळ सरळ अफरातफर केलेली. हे पैसे गेले कुठं? साधं आणि सरळ गणित आहे. शासनाचे जर एवढे पैसे आले होते, ते पैसे गेले कुठं? या अहवालामध्ये ते सर्व काही नमूद आहे. अशाच पद्धतीने मी मागाशी सांगितल्याप्रमाणे स्ट्रीट लाईटचे जे पोल आहेत, 3-3 लाख रुपयाचा एक पोल आहे. तुम्ही चौकशी करा त्याचे टेंडर कसे काढले. हे जेव्हा सांगत होते ना, हे कामाला काय सोन्याच्या विटा लागल्यात का, हे लागले का, मग हे काय सोन्याचे खांब उभे केलेत का? स्ट्रीट लाईट जे आहेत ते काय सोन्याचे खांब आहेत का? 70-80 हजारामध्ये तो जो पोल आहे मार्केटमध्ये त्याची प्राइस आहे, 3-3 लाख रुपये आली कुठून? बाकीचे पैसे गेले कुठं? मग यात भ्रष्टाचार झाला नाही का? हे असे सगळे मुद्दे आहेत. त्याचप्रमाणे परवा एक शिंदे साहेबांची सभा झाली, त्याच्यामध्ये हे म्हटले की नगरपंचायत आम्ही केली. वास्तविक मनसर नगरपंचायत स्थापन करण्यासाठी 26/1/2013 रोजी ग्रामसभेचा ठराव झाला. त्यावेळेस मीराताई बानखेले सरपंच होते. तेव्हा हा ठराव गेलेला आहे. त्याची पण प्रत आहे माझ्याकडे, मी पाहिजे तर तुम्हाला ती दे. त्यानंतर शिंदे साहेब घाईघाईत आले आणि ह्या बाजारांनी एक चिठ्ठी सरकवली तिथं की 136 कोटी पाणी पुरवठ्याची स्कीमला मी पाठपुरावा केला. हे महाशय कधी आले शिंदे सेनेमध्ये? आता 1-1.5 महिना झाला. ह्या गोष्टीचा 2 वर्षापासून पाठपुरावा चालू आहे. म्हणजे निव्वळ फेकमफाक, बंडलबाजी. आणि ही जी माणसं आहेत, म्हणजे नामदार दिलीपराव वळसे पाटील असतील, शिवाजीदादा आढळराव पाटील असतील, ही 2 वर्षापासून त्या योजनेसाठी पाठपुरावा करतायत. हा 1.5-2 महिने झाले तिकडे दाखल झालाय आणि सांगतो मी पाठपुरावा केलाय किंवा मी करतोय ते. म्हणजे अशा पद्धतीने हे काम चालू आहे. त्याचप्रमाणे ही जी व्यक्ती आहे समोरची, अनेक व्यवसायामध्ये त्यांनी अनेक व्यवसाय केले. सगळे व्यवसाय बघा कुठं चालू आहेत, कसे चालू आहेत. त्या व्यवसायामध्ये ह्या माणसांनी जे पार्टनर आहेत आणि जी जवळची माणसं आहेत ना, त्यांना फसवायचं काम केलं. यांनी दादांचा बॉडीगार्ड सुद्धा सोडला नाही, यांनी दादांचा ड्रायव्हर सुद्धा सोडला नाही, त्यांच्याकडून सुद्धा उकळले. म्हणजे अशा पद्धतीचं खालच्या याचं, म्हणजे हा खरा चेहरा याचा, फसवणूक करणे, भ्रष्टाचार करणे आणि स्वतः साळसूतपणाचं आव्हान, अशा पद्धतीचं हे कॅरेक्टर आहे. मनसरकरांनी याला नीट समजून घ्यावं अशी माझी सर्व मनसरकरांना विनंती आहे. म्हणजे एक हॉस्पिटलचा मुद्दा असेल, कुठलं तरी एक हॉस्पिटल चालू केलं, एकाच भावकीतला डॉक्टर घेतला, त्या डॉक्टरला बिचाऱ्याला जाहीर करावं लागलं एका पेपरला नोटीस देऊन याच्या नावासह की हा माणूस खोट्या सह्या करून इथं मेडिक्लेम खोटे करतोय आणि पैसे लाटतोय. म्हणजे हे तर काही खोटं नाही ना. जे पेपरला छापून आलंय ते, त्याची प्रत पाहिजे तर माझ्याकडे आहे ती.
बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.